स्पेशल माणसाला स्पेशल गुलाब. गाईस बघू शकता व्हॅलेंटाईन असा आमचा सेलिब्रेट झाला बा इथं. अरे नाही काय नाही, मी कॅमेरा बरोबर धरला. एक नंबर मस्त. सो हे गाईज कशात तुम्ही सगळे, आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर करूया आपण नवीन ब्लॉगला स्टार्ट. त्याच्या अगोदर मंडळी तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर करूया आपण आता नवीन ब्लॉगला स्टार्ट. ह्याच्या अगोदरच्या ब्लॉगला खरंच खूप प्रेम देत आहे. मजा एकदम मजा, म्हणजे मला बघून ना एवढा आनंद होतो ना. मी सारखं स्क्रोल करतो, अरे एवढे व्ह्यूज गेल्या तेवढ्या गेल्या. पण सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्रायबरची पण गरज आहे. आणि कमेंट तरी करत जावा की ब्लॉग चांगला आहे, कॉमेडी आहे का नाही. त्यामुळे का करा की मला थोडंसं म्हणजे इंटरेस्ट अजून येईल. असं पण खूप इंटरेस्ट आहे मला ब्लॉग बनवण्यात, कारण की माझा दिवसच आनंदात असतो. नजर ना लागो, पण म्हणजे आमच्या घरात सगळे असे कॅरेक्टर आहेत. माझ्या आयुष्यात जेवढे जण आहेत ना तेवढे कॅरेक्टरच आहेत की बाबा कोणाचं ना काय ना काय असतं. कोण सॅड बीड आम्ही, आणि माझ्यासोबत जे आहेत त्यांना मी कधी सॅड बघूच शकत नाही ना, ते मला बघतात. त्यामुळे आमच्या घरात पण आणि माझे जे मित्र आहेत त्यांच्यात पण कोण ना कोण असं आहे की कॉमेडी, सगळे कॉमेडी. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि तो आपण करणार आहे सेलिब्रेट. मग तो कोणाबरोबर करणार आहे सेलिब्रेट हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावा लागेल. तो ब्लॉग बघा, फुल मजा असणार आहे. तर भेटू आपण संध्याकाळी, कारण की संध्याकाळी केला मी प्लॅन व्हॅलेंटाईनचा. इंटरेस्ट येणार आहे तुम्हाला, थंबनेलवरून तुम्हाला कळणारच आहे. तरी पण कंटिन्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघा, फुल मजा असणार आहे. तर संध्याकाळी आहे पार्टी, पण ते कोणासोबत ब्लॉगमध्ये पण बघा, मजा येईल. तर भेटू संध्याकाळी. तोपर्यंत करू द्या मला इथली कामं, कारण इथं कामं करावी लागणार आहेत. तर बाय. तर गाईज निघूया आता आपण घरी. टाईम झाला आहे संध्याकाळचा खूप, जायचं आपल्याला बाहेर. तर भेटू थोड्या वेळाने. तर गाईज आता आपल्याला द्यायचं व्हॅलेंटाईनला म्हणल्यावर काहीतरी गुलाब वगैरे घेऊया फ्लॉवरमध्ये मस्त. 3 दो ना 3. स्पेशल माणसाला स्पेशल गुलाब. तर गाईज फायनली घेतलेच गुलाब. जाऊया आता घरी, आवरूया. अवतार पण खराब झाला आहे. तर जाऊन आवरून आपल्याला जायचं पटपट. तर भेटू थोड्या वेळाने, बाय. तर काय झालं आहे आवरून आपल्याला जायचं बाहेर. त्याच्या अगोदर आपल्या घरातल्या पहिल्या व्यक्तीला आपल्याकडून गुलाब दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा. मदर इधर सामने आ जल्दी आ. इकडे लवकर समोर ये. डोळवशी ये तरी इथं पुढे या. आज व्हॅलेंटाईन आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. पहिलं गुलाब माझ्या आईला. तुला नाही भिकारी, तुला नाही दिलंय का पप्पानं आधी कधी गुलाब तुला? अवतार असू दे ना. पप्पानं तुला दिलंय का गुलाब कधी? मी दिलं ना. मी पण याच्या अगोदर देत नव्हतो, पण आता दिलं. असू दे. ह्या ब्लॉगमुळे तर थोडं मी सुधारलोय, नाही तर मम्मीला मी कधी काय देत नाही. कामं केल्यानंतर असाच अवतार असतो, आहे ना डोडो? डोडोला पण माझ्याकडनं गुलाब नाही ना. थांब, असं घाला. असं दाखव सगळ्यांना गुलाब घालून दाखव. केसात तिथं राहू दे. केसात पडू देऊ नको. मी दिलंय. तुझं काय ग? तुला पण पाहिजे का? मी अजून 2 आणले. 2 कोणाला दिल सांग बरं. अंदाज लाव. कुणाला देऊ शकतो मी अजून? हे मध्ये गेस कर, कुणाला देऊ शकतो अजून? 2 गुलाब आहेत. एक तर मम्मीला दिलंय. नाही, त्यांना तर मी दिलं, आधीच दिलं. गर्लफ्रेंडला एक, गर्लफ्रेंडला आणि एक मामीला आणलंय मी. कळलं का तुला? नाही बिचारे. हां, गर्लफ्रेंड बघ आता माझी. ब्लॉगमध्ये कंटिन्यू कळेल तुला माझी गर्लफ्रेंड कोण आहे. म्हणून तर चालू आहे बघ, ड्रेसिंग बिसिंग मारून एकदम. आज आमची डेट आहे. कळलं मम्मी? मम्मी तर झाली खुश, पण अजून 2 गुलाब आहेत. त्यामधलं अजून एक कोणाला देणार आहे. आणि फायनली जे लास्टचं गुलाब असेल ते. मामी, तुमच्यासाठी एक गिफ्ट आणले मी. काय आणलं असेल सांगा? काय आणलं असेल? हॅपी व्हॅलेंटाईन डे. घालून दाखवा केसात. मग मामानं दिलंय कधी तुम्हाला? बघा, मी दिलं पहिल्यांदा. आवडलं? चला आता मी दुसऱ्या सुनाला द्यायला चाललो बघा. अजून एक आहे. आता सून कोण आहे तुम्हाला परत व्हिडिओमध्ये दिसेल. जाऊ का? तर काय झालं शॉपमध्ये, आणि आता करूया शॉप बंद. आपल्याला जायचं बाहेर. घरच्यांना छोट्या छोट्या गोष्टीचाच आनंद भेटतो, आणि तो आनंद देत राहायचा आहे आपल्याला कायम. तर मी कंटिन्यू हे त्यांना काही ना काही सरप्राईज देतच राहीन. पण अजून एक सरप्राईज राहिलं आहे. आपलं शेवटचा जो लास्टचा गुलाब आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये नंतर कळेल मी कोणाला देणार आहे. तर भेटू थोड्या वेळाने. आवरायचं पटपट, निघूया. हे टक्कल. तर गाईज आमचा मयूर मेंटल झाला आहे, त्याच्यामुळे टक्कल करून फिरतोय. इकडं बघ, इकडं लुक दे.
काहीच बघा कसं. अरे टोपी तर नीट घाल साल्या. माया साला मी घरी गेलो ना 5-5 मिनिटाला फोन करत होता. तात्या तुझ्यामुळे उशीर झाला तर देणार ठेव. एक फोन मी तुझ्यामुळं एरोप्लेनला टाकला डायरेक्ट. म्हणलं ह्याचा फोन येऊ दे ना तर नाही होत. तर चला गाईज आमचं फायनली लोकेशन बघू शकता. मस्त असं इथं आपला व्हॅलेंटाईन स्पेशल होणार आहे. कलेजा फ्राय कसा घ्यायचा रे? ग्रेव्हीवाला कलेजा फ्राय. अजून 2 तांदळाची भाकरी, 2 तांदूळ. अरे कहना क्या चाहते हो? तांदळाची भाकरी 2 दे. पहिलं आपलं पापड सांग मला. तिकडे नाही राहिलं तुला काय बोलतात रे? आज तुझा व्हॅलेंटाईन कसा गेला खरं सर? आज व्हॅलेंटाईन बघ काय केलं माहिती आहे का? सकाळपासून खरं सांगू ना, सकाळपासून काय केलं? हा खरं सांग ना, सकाळपासून काय केलं? कामाला गेलो. आज इथं खास आपण व्हॅलेंटाईनसाठी आलो. एका स्पेशल माणसाला मी आज व्हॅलेंटाईन करणार आहे. आमंत्रित करणार आहे. हा तुझं म्हणणं काय सांग. सो गाईज आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत होता आजचा दिवस ह्याचा गेलाय घाण. आणि आपण ज्या गोष्टीसाठी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार होतो ते फक्त आणि फक्त अरे कुठे गेलं? माझ्या भावासाठी, माझ्या मित्रांसाठी हॅपी व्हॅलेंटाईन डे भावा. नाही अरे सिरियसली आपल्या आयुष्यात पोरगी नाही तर मित्र आहेत. काय बोलतो मी तुम्हाला दाखवतो. मी 3 घेतली होती. मम्मीसाठी 1 आणि मामीसाठी 1 आणि तुमच्यासाठी 1. आई शपथ भावांना करतोय का नाही तर माझे अजून मित्र येतोय. करतोय का नाही ना? आपल्या आयुष्यात कोण पोरगी आहे ना काय. आपल्या आयुष्यात फक्त मित्र आणि फॅमिली आहे. आपल्या आयुष्यात छके पोरगी ठेवू पण नका. मित्रांसोबतच व्हॅलेंटाईन डे साजरा करा. बरोबर ना? पोरगी ह्या वर्षी आहे, पुढच्या वर्षी आवडलं ना? बघा काय म्हणणं आहे तुझं? बरोबर आहे. आपलं लय जीव आहे रे तुमच्यावर साल्यांनो. पण मी तेवढं तर केलं. ह्या टाकल्यानं काय केलंय का साला मेंटल. बाबा माया झालाय डोक्यावर परिणाम बस. वैब्या तुझा भाव झालाय मेंटल. तू आज टेन्शन मध्ये मूड झाला ना फ्रेश. दिलं तुला कोणी गुलाब आज दिवसभर? अरे आपल्या आयुष्यात पोरीच नाहीत तर काय करणार आहे? सगळे संडे आहेत. संडे 1, 2, 3 माझं लगीन आणि हा म्हणजे ह्यो पण लग्नाच्या आता मुहूर्तावर आहे आणि मी पण आहे. बाकी आमचा मयूर पण पोरींच्या नादात नाही. ही देवाला कापायचं नाही. देवाला सोडलाय. आणि वैभव तुझं काय? तुझं पण फिक्सच आहे ना? हो की नाही? हा वैभवचं पण फिक्स आहे. पण आम्ही असं व्हॅलेंटाईन वगैरे काय म्हणतात रे सेलिब्रेट करत नाही. त्याच्यामुळे ह्यांना दिलंय आता सध्या. आणि भेटू थोड्या वेळाने. भूक लागले पोरांना खाऊ द्यायचं. तोंड बघा भूकेने जीव चाललाय. तर भेटू थोड्या वेळाने. बाय. काय बोलला मी मायराला काय म्हणलं? माया तू माझ्यासाठी काय करू शकतो? कानात बी बसनत माझ्या. गाईज बघू शकता व्हॅलेंटाईन असं आमचं सेलिब्रेट चालू आहे. बाबा इथं अरे नाही काय नाही. मी कॅमेरा बरोबर धरलाय. 1 नंबर माय 1 नंबर मस्त. शुभ्या काय म्हणणं आहे तुझं? काय नाही बरोबर आहे. असं पोरीच्या नादाला लागायचं नाही. आयुष्यामध्ये किती गर्लफ्रेंड, किती काय मानलेल्या मैत्रिणी वगैरे असल्या, जोपर्यंत प्रेमभर लागणारी स्त्री घरात येत नाही तोपर्यंत खरं प्रेम किंवा खरे स्त्री आयुष्यात नाहीच. आपल्याला कोणाचं जिंदगी खराब करायचा अधिकार आहे. बरोबर? त्यामुळे व्हॅलेंटाईन वगैरे काय नसतं. जी आपली बायको आहे तीच आपली आणि तिच्याबरोबर सेलिब्रेट करा. नाहीतर आपले मित्र आहेत जे एका शब्दात एका फोनमध्ये येतात. असे माझे मित्र आहेत. त्यांच्यासाठी खास स्पेशल होतं ना. माझ्या आयुष्यात कुठली पोरगी आहे जी पण आहे ती आता होणारी बायको आहे. बाकी कोणीही नाही. व्हॅलेंटाईन डे नाही मित्रांनो, आज ब्लॅक डे. व्हॅलेंटाईन डे निब्बे साजरे करतात. आज ब्लॅक डे करा. तर गाईज फायनली आलो आपण घरी. रात्रीच्या वाजलेत 2. एवढं ट्रॅफिक होतं ना. 12ला निघलो होतं पण ट्रॅफिकमुळे एवढा लेट झाला आहे. घरून कॉलवर कॉल येत होते. आणि आता आलोय पोचले फायनली घरी. तर करूया ब्लॉगला इथंच एंड. हा पण अजून झोपला नाही. ए झोपला नाही साल्या. तुझी कधीपासून मी वाट बघतोय. तू आल्याशिवाय मला झोपच येत नाही. तू आता आलाय तर झोप. चल मला जाम झोप आलाय. थोडा वेळ लावला यायला. चल झोप. वाटच बघत होतो माझी. करूया इथंच ब्लॉग बंद. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.